नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, त्यानंतर गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट कॉलेज ऑफ ॲग्री इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, त्यानंतर गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट कॉलेजेस ऑफ हॉर्टिकल्चर. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट कॉलेजेस ऑफ ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी. तर मित्रांनो, त्यापूर्वी जर तुम्ही आपली कन्सल्टन्सी जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर आपली कन्सल्टन्सी जॉईन करून घ्या. यामध्ये स्क्रीनवरती तुम्हाला QR कोड आणि मोबाईल नंबर दिसत असेल, त्यावर 500 रुपये एवढं पेमेंट करून आपण आमच्या कन्सल्टन्सीमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आपल्या कन्सल्टन्सीमध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटीज आपल्या दिलेल्या आहे. यामध्ये डिटेल व्हिडिओ त्याचा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. लवकरात लवकर कन्सल्टन्सी जॉईन करून घ्या आणि जॉईन करण्यापूर्वी मला एकदा कॉल नक्की करा. पहिले आपण गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीचे कॉलेजेस बघूया. यामध्ये एक नंबरला येते मित्रांनो वसंतराव नाईक कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, यवतमाळला या ठिकाणी हे कॉलेज आहे आणि याची इंटेक कॅपॅसिटी 50 एवढी आहे. त्यानंतर 2 नंबरला येते विलासराव देशमुख कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, लातूर. या ठिकाणी इंटेक कॅपॅसिटी 50 एवढी आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एवढे 2च गव्हर्नमेंट बायोटेक्नॉलॉजीचे कॉलेजेस आहे. त्यानंतर आता आपण काही प्रायव्हेट बायोटेक्नॉलॉजीचे कॉलेजेस बघूया. त्यामध्ये 1 नंबरला येतं आपलं कॉलेज ऑफ ॲग्री बायोटेक्नॉलॉजी, लोणी, तालुका राहता आणि डिस्ट्रिक्ट अहिल्यादेवीनगर, अहमदनगर या ठिकाणी हे कॉलेज आहे. याची इंटेक कॅपॅसिटी जर बघितली तर 80 एवढी इंटेक कॅपॅसिटी आहे. त्यानंतर 2 नंबरला येते केकेवा कॉलेज ऑफ ॲग्री बायोटेक्नॉलॉजी, सरस्वती नगर, पंचवटी, नाशिक या ठिकाणी याची 80 एवढी इंटेक कॅपॅसिटी आहे. त्यानंतर 3 नंबरला येते लोकमंगल कॉलेज ऑफ ॲग्री बायोटेक्नॉलॉजी, वडाळा, तालुका आणि जिल्हा दोन्ही पण सोलापूर या ठिकाणी हे कॉलेज आहे. याची इंटेक कॅपॅसिटी जर बघितलं तर 40 एवढी इंटेक कॅपॅसिटी आहे. त्यानंतर 4 नंबरला येते आपलं मॉडर्न कॉलेज ऑफ ॲग्री बायोटेक्नॉलॉजी, पुणे ढाकळे रोड, तालुका मुळशी आणि जिल्हा पुणे या ठिकाणी हे कॉलेज आहे. याची इंटेक कॅपॅसिटीसुद्धा 40 आहे. त्यानंतर येते 5 नंबरला विद्या प्रतिष्ठान्स कॉलेज ऑफ ॲग्री बायोटेक्नॉलॉजी, बारामती, विद्यानगरी भवन रोड, बारामती या ठिकाणी याची इंटेक कॅपॅसिटी 40 एवढी इंटेक कॅपॅसिटी आहे. त्यानंतर येते आपलं श्री शिवाजी कॉलेज ऑफ ॲग्री बायोटेक्नॉलॉजी, शिवाजीनगर, अमरावती PDKV अंतर्गत हे कॉलेज आहे. याची इंटेक कॅपॅसिटी 80 एवढी इंटेक कॅपॅसिटी आहे. त्यानंतर येतं आपलं MGM कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, गांधेली, संभाजीनगर या ठिकाणी हे कॉलेज आहे. याची इंटेक कॅपॅसिटी 80 एवढी इंटेक कॅपॅसिटी आहे. त्यानंतर SDM वीज मंडळ कॉलेज ऑफ ॲग्री बायोटेक्नॉलॉजी, गेवराई तांडा, पैठण रोड, संभाजीनगर या ठिकाणी हे कॉलेज आहे. याची इंटेक कॅपॅसिटी 80 एवढी इंटेक कॅपॅसिटी आहे. त्यानंतर येते आपलं 9 नंबरला महात्मा गांधी कॉलेज ऑफ ॲग्री बायोटेक्नॉलॉजी, पोखर्णी, नांदेड या ठिकाणी हे कॉलेज आहे. याची इंटेक कॅपॅसिटी 80 एवढी इंटेक कॅपॅसिटी आहे. त्यानंतर येते आपलं आदित्य कॉलेज ऑफ ॲग्री बायोटेक्नॉलॉजी, बीड. याची इंटेक कॅपॅसिटी जर बघितली तर 80 एवढी इंटेक कॅपॅसिटी आहे. त्यानंतर येते कॉलेज ऑफ ॲग्री बायोटेक्नॉलॉजी, खरवते दहिवली, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. याची इंटेक कॅपॅसिटी जर बघितली आपण तर 40 एवढी इंटेक कॅपॅसिटी आहे. त्यानंतर येतं आपलं कॉलेज ऑफ ॲग्री बायोटेक्नॉलॉजी, सांगोलवाडी, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी हे कॉलेज आहे. याची इंटेक कॅपॅसिटीसुद्धा 40 एवढी इंटेक कॅपॅसिटी आहे. त्यानंतर येते आपलं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, सरळगाव, तालुका मुरड आणि जिल्हा ठाणे या ठिकाणी हे कॉलेज आहे. याची इंटेक कॅपॅसिटीसुद्धा 40 एवढी इंटेक कॅपॅसिटी आहे. नंतर येते आपलं 14 नंबरला आणि शेवटचं कॉलेज ऑफ ॲग्री बायोटेक्नॉलॉजी, आचोली, तालुका महाड आणि जिल्हा रायगड या ठिकाणी हे कॉलेज आहे. त्याची इंटेक कॅपॅसिटी 40 एवढी इंटेक कॅपॅसिटी आहे. तर हे झाले मित्रांनो आपले काही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीचे कॉलेजेस. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.